तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या स्टोरीला. डॉक्टर हा जीवनदान देण्यासाठी असतो, मात्र जेव्हा तो आपले कर्म विसरतो आणि वेगळ्या मार्गाला लागतो तेव्हा त्याला कोणत्याच गोष्टीचं भान राहत नाही. कर्तव्य बजावायचे सोडून आपली मनोकामना कशी पूर्ण करता येईल याकडे त्याचे जास्त लक्ष जाते. आपल्या रुग्णालयात एखादी महिला रुग्ण आली आणि ती आपल्याला आवडली तर ती आपल्याला बहुपाशात कशी येईल याची डॉक्टर वाट पाहत होता. आजची घटना अशाच प्रकारची आहे. पुणे शहरातील एक सुंदर महिला रुग्णालयात उपचारासाठी आली होती आणि डॉक्टरचे मन फिरले. इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने कपडे खाली करण्यास सांगितले आणि पुढे जे पण काही झालं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येतील. तर सुरू करूया या स्टोरीला. पुणे शहरातील मांगेवाडी कात्रज परिसरात एक नंदन नावाचे रुग्णालय आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून या रुग्णालयाच्या माध्यमातून डॉक्टर आशिष कदम वय वर्ष 29 हे सेवा देत होते. पुणे जिल्ह्यातील एका गावातून ते लहानाचे मोठे झाले होते आणि पुणे या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली प्रॅक्टिस त्यामुळे उपचारासाठी त्यांचा हात अतिशय चांगला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण म्हणजेच पुरुष अथवा महिला उपचारासाठी चालून यायचे. याच काळात त्यांच्या रुग्णालयातील रश्मी सोलापूरकर वय वर्ष 32 नावाची एक महिला उपचारासाठी येऊ लागली होती. रश्मी ही रुग्णालयात प्रथमच आली होती तेव्हा डॉक्टर आशिष यांनी तिच्यावर उपचार केले. उपचार केल्यानंतर रश्मीला आशिष यांनी केलेल्या उपचारांच्यामुळे फरक पडला. त्यामुळे रश्मी ही कोणत्याही प्रकारचा आजार झाला की आशिष यांच्याकडे जाऊ लागली होती. रश्मी ही वारंवार डॉक्टरांकडे येऊ लागल्याने तिची त्यांच्याबरोबर चांगली ओळखही झाली होती. ओळख झाल्यानंतर डॉक्टर आशिष यांनी रश्मीचा मोबाईल नंबर घेतला होता. काही अडचण आली तर मला फोन करत जा असे डॉक्टर रश्मीला म्हणू लागला होता आणि दोघांनी एकमेकाचे नंबर घेतले. आशिष हा वेळ मिळेल तेव्हा रश्मीला वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज पाठवू लागला होता आणि शेवटी रश्मी ही लग्न झालेली महिला होती, पण डॉक्टरांनी मेसेज पाठवलाय त्यामुळे तिने प्रथम त्यांना उत्तर देणे सुरू केलं होतं. दोघांचे मोबाईलवर बोलणं सुरू झालं होतं आणि ज्या दृष्टीने डॉक्टर आशिष बोलत होता त्यावरून त्यांचे प्रेम रश्मीवर जडल्याचं दिसून येत होतं. रश्मी मात्र डॉक्टर उपचार चांगले करतात म्हणून त्यांच्या रुग्णालयात जात होते आणि त्यांच्या संपर्कातही होती. मात्र जेव्हापासून डॉक्टरने रश्मीचा मोबाईल नंबर घेतला होता तेव्हापासून तिला परेशान करायला सुरुवात केली होती. रश्मीच्या मनात नसलेल्या गोष्टी डॉक्टर आता तिला वारंवार भुरळ घालून रुग्णालयात बोलून घेत होतात. रश्मी ही देखील रुग्णालयात जाऊ लागली होती. त्या ठिकाणी दोघांच्या गप्पा गोष्टी होऊ लागल्या होत्या आणि आशिष हा जरी रश्मीच्या प्रेमात पडला असला तरी त्याला रश्मीकडून शरीर संबंधाची अपेक्षा होती. प्रेम करण्याचे नाटक आशिष हा करत होता. मात्र रश्मीच्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार नव्हते. नेहमीच उपचार करतात म्हणून रश्मी डॉक्टर आशिषच्या संपर्कात होते. रश्मीचा संसार चांगला चालू होता. तिला 2 मुलेही होते. घरात 2 मुले होते. सर्व काही व्यवस्थित चालू असताना डॉक्टर तिच्या पाठीमागे लागला होता. कधी एकदा रश्मी आपल्या जवळ येईल याचाच त्याच्या मनामध्ये विचार चालू होता. ज्या पद्धतीने तो मोबाईलवर चांगले मेसेज पाठवत होता पण आता त्याचा मूड चेंज झाला होता. रश्मी आपल्याकडे कशी आकर्षित होईल अशा स्वरूपाचे तो मेसेज रश्मीला पाठवू लागला होता. रश्मी हिने मेसेज काही दिवस वाचले पण त्यानंतर आशिषाला ताकीद दिली की यापुढे असले मेसेज पाठवू नका. तुमच्या मनात काय असेल ते तुम्हाला माहिती, पण तुमच्याकडे मी रुग्ण म्हणून येते आणि तुम्हाला बोलते. हे सर्व जेव्हा रेश्मा आशिषाला म्हणाली तेव्हा आशिष याचा मूडच निघून गेला होता. जेव्हा रश्मी ही रुग्णालयात येईल तिचा कार्यक्रम केल्याशिवाय तिला सोडायचं नाही असा काहीसा विचार डॉक्टर यांनी केला होता. काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर रश्मी आशिषच्या रुग्णालयात तब्येत बिघडल्याने आली होती. डॉक्टर हे रुग्णालयात एकटेच होते आणि त्यातच रश्मी आली होती. तेव्हा आशिषाला आनंद झाला होता कारण त्यांनी रेश्माकडे रुग्ण म्हणून न पाहता आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्याकडे पाहू लागला होता. रेश्माच्या मनात कोणत्याही प्रकारची भावना नव्हती. नित्यनियमाप्रमाणे ती रुग्णालयात आली होती आणि डॉक्टरने तिची विचारपूस केली. तेव्हा आशिष हा आतमधल्या रूममध्ये रेश्माला घेऊन गेला. त्या ठिकाणी इंजेक्शन दिले तर लवकरच फरक पडेल असे तो रेश्माला म्हणू लागला होता. रेश्माने हाताचा दंड पुढे केला. तेव्हा डॉक्टरांनी हातात नाही तर कमरेत इंजेक्शन द्यावे लागेल अन्यथा जास्त त्रास होईल असं सांगितलं. तेव्हा मात्र रेश्मा लाजू लागली होती. तरी देखील ओळख असल्या तिने साडी कमरेच्या खाली घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिले. पण त्याच्या मनात जी काही शरीर संबंधाची इच्छा होती ती पण तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामध्येच रेश्मा ओरडली पण रूममधून आवाज बाहेर गेला नाही. आता जो काही प्रकार झाला होता तो रेश्माच्या इच्छेविरुद्ध झाला होता. त्यामुळे तिने आशिषाच्या तोंडात मारली.
आता मार खाऊन सुद्धा आशिष लाच सोडून तिच्याकडे पाहून हसत होता. रेश्मा हिने या प्रकरणी मी पोलिसांमध्ये तक्रार करणार आहे असे आशिषला सांगितले. तेव्हा आशिष म्हणाला, तुमच्या आजाराचा सर्व खर्च मी करतो, पण हे प्रकरण येथेच थांबवा. भविष्यात तुम्ही माझ्याकडे जेव्हा पण याल तेव्हा मी तुमचं मोफत उपचार करेन, एकही पैसा मी तुमच्याकडून घेणार नाही. असे जेव्हा तो सांगत होता तेव्हा रेश्माच्या डोळ्यात पाणी आले आणि ज्या डॉक्टरवर एवढा विश्वास ठेवून रेश्मा येत होती त्यानेच अशा प्रकारे शिवसंबंध केले होते. 2-3 दिवस जो काही प्रकार झालेला होता तो तिच्या डोक्यामधून जात नव्हता. मोबाईलमधून आशिषचा नंबरही तो डिलीट करून टाकला होता आणि जर ही बाब नवऱ्याला सांगितली तर आपली इज्जत जाईल, त्यामुळे रेश्मा हिने झालेला सर्व प्रकार कोणालाच सांगितलं नाही आणि सर्व काही शांत झाले. एका आठवड्याचा कालावधी निघून गेल्यानंतर पुन्हा आशिषांनी रेश्माला मेसेज पाठवायला सुरुवात केली, पण रेश्माने त्याच्या एकाही मेसेजला पाहिलं नाही आणि उत्तरही दिलं नाही. रेश्मा ही जेव्हा रस्त्याने जाऊ लागली तेव्हा आशिष हा काहीतरी बहाणा करून तिच्या पाठीमागे जाऊन तिला भेटण्याचा प्रयत्न करू लागला, पण रेश्मा ही त्याला भेटणे टाळू लागली होती. आता जो काही प्रकार झाला होता त्यामुळे कोणतीही महिला अशाच प्रकारची भूमिका ही घेणारच. रेश्मा ही आपल्याला बोलायला टाळते, त्यामुळे डॉक्टर याने आपल्या मर्यादा पाळायला पाहिजे होत्या असा विचार आशिष याच्या डोक्यात होता. त्यामुळे त्याने एक दिवस रेश्माला वेगळ्या क्रमांकावर फोन केला. जो काही झाले त्याच्यामधून माझी चूक आहे, पण तू बोलणे टाळू नको असे आशिष रेश्माला म्हणत होता. रेश्मा मात्र कोणत्याही परिस्थितीत आशिषपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होती. तरी देखील आशिष हा तिला सोडायला तयार नव्हता. एक दिवस आशिषाने रेश्मा याला मी केलेल्या कामाबद्दल माफी मागायला तयार आहे असे म्हणाला आणि रेश्मा हिला रुग्णालयात बोलवून घेतलं. रेश्मा हिला देखील वाटले की बाबा आशिष याची चूक लक्षात आली, त्यामुळे रेश्मा ही देखील आशिषच्या रुग्णालयात गेली आणि रुग्णालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी चहा पाणी घेतलं. आशिषाने माफी मागितली, पण पुन्हा तेच समोर आलं. रेश्माने तिचे अंग वारंवार दुखत असल्याचे डॉक्टर आशिषांना सांगितलं. त्यावेळेस आशिषाने इंजेक्शन घेतल्याशिवाय पर्याय नाही असं रेश्माला सांगितलं. रेश्मा ही आतमधल्या रूममध्ये गेली आणि त्याचवेळी आशिष याने कमरेत इंजेक्शन घेण्यासाठी ड्रेस काढायला लावला. पहिले जे काही झाले होते तेच पुन्हा रेश्माच्या आयुष्यात घडणार होतं आणि आशिषाने पुन्हा रेश्माबरोबर शरीरसंबंध केले. मात्र रेश्माचा आता पारा चढला होता. आता काहीच न बोलता रेश्मा थेट भारतीय विद्यापीठ पोलिसात गेले आणि जवळपास 2022 मध्ये आशिष याच्याबरोबर ओळख झाली होती. त्यानंतर 3 जानेवारी 2025 पर्यंत आशिष यांनी कशाप्रकारे आपल्याला त्रास दिला, आपल्याबरोबर शरीरसंबंध कसे केले याची फिर्यादच दाखल केली. पहिला गुन्हा झाला तेव्हा रश्मीने सोडून दिले होतं, मात्र माफी मागण्याच्या उद्देशाने पुन्हा डॉक्टर आशिष यांनी बोलवलं आणि पुन्हा तेच केलं. त्यामुळे रेश्माला आता राग अनावर झाला होता आणि जे काय होईल ते होईल म्हणून अशी मानसिकता ठेवून रेश्माने डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं होतं. त्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हाही दाखल करून घेतला आणि डॉक्टर आशिष यालाही अटक करण्यात आली होती. पण जो काही प्रकार झाला होता तो अतिशय लाजिरवाणा झाला होता. जर डॉक्टर अशा प्रकारे वागत असतील तर महिलांनी त्यांच्याकडे जावे की नाही असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ती तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत भेटूया नवीन स्टोरी सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश राहा. धन्यवाद.